and then I studied. I like study and I studied. Excuse me, Akka, if you tell little, then I will be able to okay. Otherwise, I will miss out some things. Okay. I'm a little bit time conscious, so okay. Okay, Akka. Okay. Yeah, I am born in a Christian family and I brought up in a Christian discipline. म्हणजे त्यांनी आता अक्का ह्या सर्व गोष्टी आम्हाला त्यांनी वचनाद्वारे केलेले आहे मार्गदर्शन. आता त्यांची जी साक्ष आहे ते आम्ही थोडक्यात ऐकूया, कारण की त्यांना विनंती केली होती आम्ही की तुमची साक्ष पण सांगा. तर त्यांनी सांगतात त्यांचा जो जन्म आहे ते एका ख्रिस्ती कुटुंबामध्ये झालेला आहे. Yeah, I like study and I will study and I will get good marks. त्यांना अभ्यास आवडत होता आणि म्हणून त्या अभ्यास करायच्या आणि त्यांना चांगले मार्क कधी पण त्यांना परीक्षेत मिळायचे. Yeah, I finished my UG and PG. त्यांनी त्यांचं जे शिक्षण आहे, जे ग्रॅज्युएशन आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते त्यांनी चेन्नईमध्ये जे चेन्नई शहर आहे त्या ठिकाणी त्यांनी संपवलं. And during those times, I used to conduct prayer cells for girls, college girls, and we used to go for AG church, and then we grow in a spiritual way, and we brought many youth to Christ. आणि त्यावेळेस त्यांनी जे एजी चर्च म्हणून आहे त्या ठिकाणी त्या चर्चला त्यांनी त्या मंडळीला त्यांनी जात होते आणि त्यांनी जे तरुण आहेत, जे भरपूर तरुणी आहेत त्यांना त्यांनी देवाचं वचन सांगून त्यांना पण त्यांनी देवामध्ये ते घेऊन आले. That time I am not very much aware of missionary work. त्यावेळेस त्यांना मिशनरी कार्य म्हणजे काय ह्याच्याबद्दल जास्त माहिती नव्हती. I want to study more, so Lord led me to come to CMC and I studied there one course. आणि त्यांना जास्त शिकण्याची त्यांना इच्छा होती म्हणून देवाने त्यांना मार्गदर्शन केल्याप्रमाणे सीएमसी मध्ये येऊन त्यांनी पुढचं जे त्यांचा कोर्स आहे तो त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केला. Yeah, that is community health management. So during that time only I came to know about missionary work, FMBB, BYM, so many meetings I used to attend, and I am becoming. I came to know about missionary work. आणि त्यांना जे सामाजिक जे आरोग्याच्या बाबतीत आहे त्याच्याबद्दल त्यांनी प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलं आणि त्या काळामध्ये त्यांना थोडंफार मिशन कार्याबद्दल त्यांना कळालं आणि जे FMPB म्हणून पण दुसरी जी संस्था आहे आणि आपली संस्था आहे त्यांच्यामध्ये मिळून त्यांनी देवाचं कार्य त्या ठिकाणी करत होते. After my studies I got job there. आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ते त्या ठिकाणीच त्यांना काम मिळाले. Yeah. After that, I was doing my work and my job got permanent and with so many facilities, quarters, everything. And then I was praying. Always I used to pray that I should do something for the Lord. आणि त्यांना एक परमनंट असं त्यांची नोकरी होती आणि त्यामुळे त्यांना भरपूर सुविधा होत्या, त्यांना बऱ्याचशा गोष्टी त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होत्या आणि त्या प्रार्थना करत होत्या की देवाने कशा रीतीने त्यांनी देवासाठी काम करायला पाहिजे म्हणून. That time we used to visit other states, no, North India, with a team, no, with our own expense, and we'll take leave and few doctors, medical persons, and we will go as a team and we will conduct a medical camp in the North India. We went to Gujarat, we went to Karnataka, our Siddhi tribes, BYM, and we went to Gujarat in FMBB field. So many these places we used to go by our own expense. आणि त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी कधी कधी सुट्टी काढून त्यांनी उत्तर भारतामध्ये जे सेवा कार्य आहे त्या सेवा क्षेत्रांना त्यांनी भेटी देत होते. त्या ठिकाणी असणारे जे कर्नाटकामध्ये जी सिद्धी जे आदिवासी लोक आहेत त्यांच्यामध्ये जाऊन भेटी दिल्या किंवा गुजरातमध्ये आहे अशा प्रकारे तिकडच्या असणाऱ्या लोकांना त्यांनी स्वतःच्या खर्चाने जाऊन त्यांनी भेटी देत होते. During those time only Lord started speaking to me that there is a need in the kingdom of God. There is need of servants. ते कार्य करत असताना देव त्यांच्याशी बोलत होता की देवाचे जे राज्य आहे त्या ठिकाणी त्याला काम करण्याकरता काही लोकांची गरज आहे. Whenever I read Bible and whenever I listen to any messages, whenever I listen some songs, no, everything speaks about this. There is a need in the kingdom of God.
आणि त्या वेळेमध्ये कधी पण बायबल वाचत असताना किंवा एखादा संदेश ऐकल्यावरती किंवा एखादं गाणं ऐकल्यावरती त्यांना असं नेहमी वाटत होतं देव त्यांच्याशी बोलत आहे की देवाच्या कार्यासाठी एक गरज आहे सेवकऱ्यांची. Then I also started praying about this and I committed myself. आणि त्या कार्यासाठी त्यांनी पण प्रार्थना केली आणि त्यांनी देवाच्या कार्यासाठी समर्पण केले. Yeah. And then I informed this to my house. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांना कळवली. Yeah, they cried a lot and so many things, and I was very firm that I should go to North India as a missionary. ते सगळं ऐकल्यावरती त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी रडायला लागले आणि त्यांनी परंतु अक्कांचं एक पूर्ण त्यांचं मन तयार होतं की मी उत्तर भारतामध्ये जाऊन देवाचे कार्य करायला पाहिजे म्हणून. When I gave resignation for my job, many of my friends know with love only. They told, "Be here, earn and do help ministry. Why you want to go outside? Many people are not having job. You are having good job. Why you want to leave this and go like that?" आणि त्यांनी त्यांच्या नोकरीचे जे आहे राजीनामा त्यांनी दिला आणि त्या राजीनामा देत असताना त्यांच्या बरोबर असणारे जे मैत्रिणी होत्या त्यांनी त्यांना म्हणजे प्रीतीनेच त्यांनी सांगितलं, तू का बरं नोकरी सोडत आहे? एवढी चांगली उत्तम नोकरी आहे. तू या ठिकाणी राहून तू सेवेला तुझ्या पैशांच्या द्वारे तू मदत करू शकते. But Lord helped me, and Lord talked with my parents also, as I said before, and then my parents also agreed, and then I joined as a missionary before marriage. परंतु देवाने कार्य केले आणि माझ्या आई वडिलांच्या पण मनाची तयारी केली. अगोदर मी सांगितल्याप्रमाणे ते पण मला सेवेसाठी पाठवायला एक मिशनरी म्हणून पाठवण्यासाठी तयार झाले. Yeah, staying in Siteri for few months, and then I went to Orissa according to God's plan. काही महिने मी सित्तेरी या ठिकाणी जे तामिळनाडूमध्ये सित्तेरी म्हणून ठिकाण आहे त्या ठिकाणी राहून नंतर ओरिसा या ठिकाणी सेवेसाठी मी गेले. I went in 92. 1992 साली. Then Lord arranged our marriage also. त्या ठिकाणी असताना म्हणजे नंतर लग्न पण त्या ठिकाणी ठरलं. There is lot of difference, no, when I was working, good food, everyday non-veg, and then I won't do any household work, everything will be done. And like that, no, after going to field, everything is very changed, different language, different climate, and there is no milk. Cannot get milk in Ramagiri, only the Amulya packets, no milk powder packets we have to use. I am not used for that. So many, everything is different. त्या ठिकाणी गेल्यावरती भरपूर गोष्टींचा बदल त्या ठिकाणी जीवनामध्ये होता. कारण की कामावरती असताना चांगलं जेवण त्या ठिकाणी असायचं, रोज मांसाहार जेवण असायचं. परंतु त्या ठिकाणी रामगिरी म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी त्यांनी ओरिसामध्ये राहत होते. त्या ठिकाणी चांगलं जेवण मिळत नव्हतं आणि साधं दूध मिळण्यासाठी पण त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतं. दूध आणण्यासाठी लांबून आणायला लागायचं. म्हणून ते अमूल्य म्हणून जे पावडर असते, दुधाची पावडर असते, ते त्या ठिकाणी उपलब्ध असायचं. ते घेऊन यायचे ते. And lot of things, and I cannot, I willingly only I came, remote village I have to go, but managing this situation became very, I don't know what to eat, no, all the vegetables will not be available in Ramagiri those days, no carrot, no beans, only baigan, brinjal and potato and pumpkin is available always, and no coriander leaves, nothing will be available. Tomato also yearly once only. And sometime now it is available, of course, by God's grace, the market day and all, now it's available. That day, if we make rasam, no, only it will be black only, tamarind only we have to put, and I mean, no leaf, no red, no green, anything, no, only that. So always I used to think what to eat next, what to cook next, like that. आणि त्या ठिकाणी राहत असताना थोडं अवघड गेलं. जरी मी स्वतः निर्णय घेतला होता, माझी इच्छा होती की मी जायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये सर्वांबरोबर त्या परिस्थितीला अनुसरण राहणे फार कठीण होते. कारण की तिथली भाषा येत नव्हती आणि ज्या भाज्या मी नेहमी खात होतो, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या त्या ठिकाणी उपलब्ध नव्हत्या. जे फक्त बटाटे किंवा वांगे जे आहेत आणि जे डांगर म्हणून आपण म्हणतो तेच फक्त त्या ठिकाणी उपलब्ध असायचे आणि ते करायचं. आणि जे त्यांची नेहमीचे जे खाण्याची पद्धती होती त्या पद्धती त्यांना तशा प्रकारे खायला त्यांना मिळत नव्हते. That was bothering me like anything, no. I went to God
and I fast for I don't know how many days I fasted. Then I prayed to God. I left everything and I became as a missionary. Only these food items and this culture is shaking me. I don't want this to be disturbed my life and my spirit and my ministry. So give me grace. Whatever is available in front of me, I should eat happily. Give me that grace. I should not think of the food and all. Whatever at present, whatever is there, I should cook and eat happily, and I should go for ministry happily. This should not bother me again and again. I doesn't like this. Like that I prayed. आणि ह्या सर्व गोष्टींची खूप मला काळजी वाटत होती, कारण की खायला फक्त एवढ्याच गोष्टी उपलब्ध आहे आणि मी कसं काय खाणार म्हणून ते खाण्याच्या बाबतीत भरपूर काळजी, चिंता माझ्या मनामध्ये होती. उद्या काय बनवायचं असे प्रश्न माझ्या मनामध्ये असायचे. म्हणून मी ह्या सर्व गोष्टींबद्दल मी देवाकडे जाऊन मी प्रार्थना केली आणि माहित नाही किती दिवस मी उपवास केला त्यासाठी. परंतु मी देवाला सांगितलं की फक्त ह्या खाण्याच्या गोष्टीसाठी मी असं विचार करत बसणं असं मला योग्य वाटत नाही. मी सेवेसाठी आले आहे. जे काही मला या ठिकाणी जे काही उपलब्ध असेल ते सर्व मी खायला पाहिजे आणि ते खाऊन मी त्याबद्दल परत मी विचार करायला नको, हे उपलब्ध नाही, ते उपलब्ध नाही म्हणून मी सांगायला नको, कुरकुर करायला नको. परंतु जे काही आहे ते मी आनंदाने खाऊन मी सेवेला जायला पाहिजे आणि परत माझ्या मनामध्ये असे विचार यायला नको म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली. Yeah, praise God. Till today, Lord has given me that grace. Whatever is available, I'll eat happily. देवाची स्तुती His असो. Lord made me my spirit like that. He blessed me with that request, and after that I don't mind of any food or anything is available or not. Anything is available, I'll eat and eat happily. I will eat. Lord has given me good health also. So देवाची स्तुती असो I can की त्यावेळेस मी जी प्रार्थना केली ती प्रार्थना देवाने ऐकली आणि आजपर्यंत मला परत कधी तशा प्रकारची कधी मनामध्ये विचार आले नाही. जे काही उपलब्ध आहे तेच मी आज पण आनंदाने मी खाते. मी कधी विचार करत नाही कुठल्या गोष्टीचा. जे काही उपलब्ध असेल बाजारामध्ये त्या परिस्थितीमध्ये जे उपलब्ध असेल ते खाऊन आनंदाने मी राहत आहे. याच्याकरता देवाने मला कृपा पुरवली म्हणून देवाचे आभार. Yeah, that is a miracle in my life, I say. For many women, no, we those who are participating, we are also always struggling what to cook and what to buy, and always, no, lot of our time and tension it takes. But if you pray, Lord will give you grace. Whatever it is available, happily, and children also, and husband, Lord blessed me, my husband. He never asked, I need this and that. He will say, whatever today, whatever it is possible for you to cook, you cook. Like that only my husband used to say. So my children also practice to eat everything, anything. What is available, nothing is available, we will manage with bread and milk. Happily we will eat. My relatives used to call bread family. So if you go for ministry and come, no time to cook, we will manage with milk packet and bread we will buy. And by the time we wash our face, the milk will boil. We'll eat bread with milk happily and we will sleep. So you also can try that and you can pray and Lord will give you grace. आणि अशा And you प्रकारे can save your time and tension. देव अशा प्रकारे देवाने मला सहाय्य केलेलं आहे आणि जे काही उपलब्ध आहे ते मी खात होते आणि देवाने चांगलं आरोग्य पण दिलेलं आहे म्हणून देवाचे मी आभार मानते. आणि इथं आपल्या ह्या मीटिंग मध्ये आज भरपूर स्त्रिया ह्या मीटिंग मध्ये त्यांनी पण सहभागी आहे. तुम्हाला पण मी असे एक सूचना देऊ शकते की आपल्याकडे जे काही उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी असायला पाहिजे. आणि त्यांनी सांगतात त्यांच्या कुटुंबामध्ये कधी पण अण्णांनी पण हेच बनवायला पाहिजे तेच बनवायला पाहिजे असं सांगितलं नाही. जे काही घरामध्ये उपलब्ध आहे ते करून खायला तू बनव म्हणून त्यांनी पण सांगितलं. आणि त्यांचे मुलं पण जे काही उपलब्ध असेल त्यांनी खातात. त्यांनी सांगतात की कधी कधी त्यांना वेळ नसला तर त्यांनी फक्त ब्रेड आणि दूध एवढंच खातात त्यांनी आणि त्याच्यावरती त्यांचं कुटुंब पूर्ण त्याच्यावरती त्यांनी एक वेळ त्यांनी काढून देतात. कधी कधी सेवेला कुठेतरी बाहेर गेला आणि उशीर झाला तर फक्त दूध एका हातपाय धुपर्यंत दूध उकळून जातं आणि ब्रेड उपलब्ध असतं आणि दूध आणि ब्रेड खाऊन त्यांनी त्यांची वेळ त्यांनी त्या ठिकाणी निभावून नेलेली आहे. आणि आपण पण अशा प्रकारे आपल्याला वेळ नसेल तर आम्ही पण अशा प्रकारे आम्ही करू शकतो आणि आमचा वेळ पण आम्ही त्याच्यामध्ये वाचवू शकतो. So take this as a challenge. You also pray and get this grace, okay?
ही म्हणजे एक कृपा आहे देवाची आणि हे तुम्हाला बऱ्याच वेळा आम्हाला असे विचार येतात आम्ही उद्या काय बनवायला पाहिजे अशा प्रकारचे भरपूर आमचा वेळ किंवा काळजी त्या बनवण्या काय पदार्थ बनवायचे याच्यात जातो म्हणून तुम्ही पण प्रार्थना करा आणि ह्याच्यासाठी तुम्ही पण निर्णय घ्या कारण हे मोठं आव्हान आहे आमच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा आणि देवाकडनं ही कृपा तुम्ही पण मिळवून घ्या. Yeah, by God's grace, and then Lord arranged our marriage, and my husband is completely coming from Hindu Pujari family. आणि त्यानंतर त्यांचं लग्न ठरलेलं लग्न झालं आणि अण्णा जे आहेत त्यांनी एका हिंदू कुटुंबातनं जे पुजारी आहेत त्या कुटुंबातनं त्यांनी येशूवर विश्वास ठेवून आले. Lord used us according to His will. देवाने त्याच्या इच्छेनुसार त्यांचा वापर त्या ठिकाणी केला. And there is no time to tell whatever ministry we did. Only I will tell whatever important for ladies, and I'll cut short my testimony. I used to suffer with malaria many times. आणि काही भरपूर गोष्टी आहेत त्यांना सांगण्यासाठी परंतु आता वेळेअभावी जे काही महत्वाचे आहे आमच्याकरता त्याच गोष्टी त्यांनी आमच्यासाठी सांगतात असं आणि बऱ्याच वेळा अक्कांना मलेरियाने त्यांनी बऱ्याच वेळा त्यांनी आजारी झाले. And 1 year after our marriage, I had one ectopic surgery. They removed my fallopian tube. So we went for a long time by bike, and those difficult times. But they did a surgery, 18 stitches after my marriage, 1 year after my marriage. आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी सांगतात की त्यांना एक एक्टोपिक सर्जरी म्हणून एक शस्त्रक्रिया असते ते त्यांनी केले आणि ते गर्भाच्या पिशवीशी जे लावलेल्या ज्या ट्यूब असतात त्याला फॅलोपियन ट्यूब म्हणतात त्या त्यांना कट कराव्या लागल्या कारण त्यांनी प्रवास त्यांनी गाडीवरती करत होते त्यामुळे ते 1 वर्षानंतरच फक्त लग्नानंतर 1 वर्षांनी त्या ट्यूब त्यांना कट कराव्या लागल्या ऑपरेशन करून आणि 18 टाके त्या ठिकाणी त्यांना पडले त्यावेळेस. Then doctor said it is very difficult to get child to conceive. आणि त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना असं सांगितलं की तुम्हाला मूल होणं हे खूप अवघड आहे असं. So 5 years we don't have child. आणि त्यामुळे 5 वर्ष त्यांना मूलबाळ नव्हते. Yeah, in between my father wrote a letter because there is no phone that day, that place. So wrote a letter that you come to CMC, we will take all the expenses. You come and have checkup like that. He wrote a letter and we replied. Both we prayed and replied. We have we are learning language and the ministry is very nicely it's going on. So we don't want to break this. If you only you pray and the Lord wants to give, He will give even in Ramagiri tribal area, jungle also. Not only necessary to come to CMC like that. We replied. त्यावेळेस फोनची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ते एक छोटं गाव होतं आणि त्यावेळेस अक्कांचे जे वडील आहेत त्यांनी त्यांना पत्र लिहून असं सांगितलं की सीएमसी म्हणून एक मोठा दवाखाना आहे तमिळनाडूमध्ये तुम्ही त्या ठिकाणी या आम्ही तुमचा उपचार करू आम्ही त्याच्यासाठी लागणारा सर्व खर्च आम्ही बघून घेऊ तुम्ही या ठिकाणी या आणि आम्ही तुमचा इलाज करू. त्यावेळेस अण्णा आणि अक्का त्यांनी दोघांनी प्रार्थना केली आणि त्यांनी त्यांना असं उत्तर पाठवलं की आम्ही इथेच राहून आम्ही सेवा करायला पाहिजे कारण की आताच आम्ही सेवा करत आहे आणि भाषा शिकत आहे इथल्या भरपूर गोष्टी आम्हाला शिकायच्या आहेत म्हणून देवाकडे तुम्ही फक्त प्रार्थना करा आमच्यासाठी आम्ही सीएमसीलाच यायला पाहिजे असं काही गरजेचं नाही तुम्ही प्रार्थना करा देवाची इच्छा असेल तर ह्या ठिकाणी ह्या गावात पण देव आम्हाला मूल देऊ शकतो. And my parents, why they worried, they say, we could understand because we are believers, we could understand that Lord has, whether He gives or not, we will understand. But your in-laws are completely Hindus, no? So they will say something to you. So we are very much worried, they say. What I said, what people are saying is not important. What Lord is saying, that is only important. That I cannot break the ministry and come only for that reason, I said. आणि त्यांच्या आई वडिलांना का बरं काळजी वाटत होती ते सांगतात की कारण की त्यांच्या अक्कांचे जे आई वडील आहेत त्यांनी विश्वासणारे होते म्हणून मूल होत नाही ह्या गोष्टीची त्यांना काही काळजी वाटणार नाही परंतु अण्णांचे जे आई वडील आहेत त्यांनी विश्वासणारे नव्हते
त्यांनी, कारण हिंदू कुटुंबातनं आलेल्या असल्यामुळे. म्हणून त्या अक्कांच्या आई वडिलांना ही काळजी वाटत होती की त्यांनी काय म्हणणार, तुम्ही देवाचे लेकरं आहेत आणि तुम्हाला मुलबाळ नाही असं म्हणून त्यांनी म्हणणार, म्हणून तुम्ही काहीतरी करा, याच्यासाठी तुम्ही इलाज करा. मग अक्काने त्यांना काय सांगितलं, लोक काय सांगतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, देव काय सांगत आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आम्ही आता सेवेमध्ये आहे आणि ही सेवा अर्धवट अशी सोडून तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी बोलवू नका म्हणून त्यांनी सांगितले. We used to pray in the family prayer, no? Daniel 3, 3rd chapter, 16 to 18. Shadrach, Meshach, Abednego says no to the king. Even if you raise the fire 7 times, and the Lord is there to rescue us. Lord will rescue from this fire and from your hand. That is full stop. He will rescue. He is able to rescue. But what he says, even if he does not, we will not worship this idol. They are very firm in that. So we will confess this word in our family prayer. Lord, you are able to give child. But even if you have planned not giving, but okay, we will not leave this ministry. We love you and we want to do the ministry. If you like, you give. Otherwise, it is according to your will. Like that, we will say that Bible word. Even if you does not, we will not leave your ministry, like that. त्यांनी सांगतात, त्यांनी कुटुंबाची जेव्हा त्यांची प्रार्थना करायची त्यावेळेस, जे दानिएलाचं 3रा अध्याय आणि 16 ते 18 वचनामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो, शद्रक, मेशक आणि अबेदनगो त्यांना राजापुढे ज्यावेळेस नेऊन उभं करतात आणि राजा त्यांना त्या मूर्तीची उपासना करायला लावतात, त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही तुमच्या ह्या मूर्तींची आम्ही उपासना करणार नाही. आणि त्यांच्यासाठी आपण पाहतो की 7 वेळा जी भट्टी आहे ती जास्त तापवल्या गेली. परंतु शद्रक, मेशक, अबेदनगोने काय उत्तर दिलं की आम्ही, आमचा देव आम्हाला ह्या संकटातनं आम्हाला सोडवण्यासाठी समर्थ आहे. परंतु त्या ठिकाणी तिथंच ते थांबत नाहीत. ते काय म्हणतात, ते कसेही असो, ते जरी देवाने आम्हाला सोडवलं नाही तरी, आणि तेच वचन घेऊन त्यांनी आणि अण्णा दोघं प्रार्थना करत होते देवाकडे की देवा, तू आम्हाला या ठिकाणी सेवा करण्यासाठी बोलवलेलं आहे आणि तुझी जर इच्छा असेल की आम्हाला मूल देऊन आशीर्वादित करायचं तर आम्हाला मूल होऊ दे. पण जर त्याच्याशिवाय जर देखील तुझी इच्छा असेल की आम्ही राहावं, तर त्यासाठी देखील आमची काही हरकत नाही म्हणून देवाच्या इच्छेसाठी त्यांनी प्रार्थना करत होते. Yeah, means we love to have child. Nobody will not say that I don't want child. No, we love to have child, but because of that, that is not our goal. No, only Lord has to give. Why to struggle in that? You give, we will receive. But we concentrated in His ministry. Then after 5 years, many people prayed for us, and we also prayed sincerely. After 5 years, with all the medical obstacles, Lord gave us a son. And after 8 years, it is very impossible. Lord again gave us a daughter. So He is the master of all impossibilities. आणि कोणालाही असं वाटणार नाही ना की आम्हाला मूल असणं हे कोणाला पण आवडेल. कोणी पण असेल, लग्न असलेले जोडपे, त्यांना कधी पण असं वाटणार आम्हाला मूल व्हावं. आम्हाला पण आवडत होतं, परंतु त्यापेक्षा जास्त आमची देवावरती प्रीती होती आणि भरपूर लोक आमच्यासाठी प्रार्थना करत होते आणि आम्ही देखील प्रार्थना करत होतो. आणि देवाच्या दयेने आणि अद्भुत रीतीने, एक चमत्कारिक रीतीने देवाने 5 वर्षानंतर एक मुलगा देऊन त्यांना आशीर्वादित केलेला आहे. आणि त्यानंतर तो मुलगा झाल्यावर 8 वर्षानंतर, ते पण अशक्य आहे, परंतु 8 वर्षानंतर एक मुलगी देऊन देवाने त्यांना आशीर्वादित केलेला आहे. आणि आपला जो देव आहे तो अशक्य गोष्टींना अशक्य करणारा आमचा देव आहे. Sisters, you are any of you are going in this pathway, I can definitely say that the Lord is able to give you. He is the master of all impossibilities. Only thing, we have to give priority to Him and we have to commit our life to God. When He gives, definitely it will be blessing. आणि ज्या माझ्या बहिणी आता आपल्या मीटिंग मध्ये आहेत, त्याच्यापैकी जर कोणी अशा प्रकारच्या परिस्थितीतनं जात असेल, तर तुम्ही तुमचे देवावर विश्वास ठेवा, कारण आमचा जो देव आहे तो अशक्य गोष्टींचा तो सगळ्यात मोठा तो मास्टर आहे आणि त्याला कुठली गोष्ट अशक्य नाही. म्हणून आम्ही त्याच्या हातात आमच्या सर्व गोष्टी आम्ही सोपवून देऊया. Then after that, I think time is very short, and we worked in Orissa as before Sister Ruth said, and then we went to Bhopal, and then we went to Tamil Nadu. We came to Tamil Nadu, and then we went to Bhopal, and we were visiting few states in north.
Gujarat, Rajasthan, like a few states, no, I used to go for give trainings, and Anand used to go for medical camps. Likewise, Lord was using it. आणि आता वेळ कमी आहे आपल्याकडे, परंतु अगोदर ऋतू सिस्टरने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ओरिसामधनं नंतर त्यांनी तमिळनाडूमध्ये गेले, काही वर्ष त्या ठिकाणी राहून त्यांनी सेवा केली आणि नंतर ते भोपाळला गेले आणि तिथून अण्णा जे आहेत ते मेडिकल ट्रेनिंग कॅम्पसाठी त्यांनी बऱ्याच वेळा त्यांनी बाहेर जायचे, प्रवास करायचे आणि अक्का देखील त्या पण जे आहेत ते गुजरात आणि जे बाकीचे जे राजस्थान आणि असे वेगवेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये ट्रेनिंग देण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना पण देवाने वापरले. So likewise, we were visiting Orissa also, and Assam, West Bengal, so many places, no? During this time, before that, when I was in Orissa, I should say this, no? Many times I affected by malaria. Within a few months, no, within a year, I affected more than 6 times. So what doctor said, to give her leave and send to Tamil Nadu and take rest. Otherwise, it will be very serious. It will go like that. आणि त्यांनी असं सांगतात त्यांनी बऱ्याचशा राज्यामध्ये जाऊन वेगळ्या वेगळ्या वेस्ट बेंगाल, आसाम अशा ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्यांनी जाऊन देवाची सेवा केली आणि पहिले त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे बऱ्याच वेळा त्यांना मलेरिया रोग त्यांना झालेला होता आणि एक वेळेस असं झालं की एका वर्षात 6 वेळा त्यांना मलेरिया झाला आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही या परिस्थितीमध्ये आता इकडे राहणं चांगलं नाही, कारण की परत तुम्हाला जर मलेरिया होत आहे तर हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. So I went to Tamil Nadu. I was taking rest, taking treatment and all. And after a few weeks or months, my husband told, can I book the ticket? Will you come like that? Then I said, okay. My father was listening. The doctor said she became very serious. And why can't you settle here in Tamil Nadu? Going to Orissa again and again, malaria and like that. No, many friends and all advice. My parents also, because I became very serious. So my parents also thinking that why can't these people know already worked many years in Orissa. Now you stay in Tamil Nadu and do ministry like that. Then my daddy said, what you are talking about booking ticket? I said, yes, Papa, I would like to go to Orissa again. Now I become all right. No. Then my daddy said, he cried, you came as a dead body only. And now you are willing to go to Orissa, and again if you are affected by malaria, it is very difficult. You please stay here at least for few more months, and you plan to be here like that. He was telling. Then what I said, okay, Daddy, whatever you say, due to love as a father, I understand. In Tamil Nadu, is it any guarantee for life? I asked. आणि त्यांनी तिकडं काही लोकांनी डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना परत असं मलेरिया होणं चांगलं नाही म्हणून त्यावेळेस त्यांना थोडा दिवस तुम्ही तमिळनाडूला जा आणि विश्रांती घ्या म्हणून म्हटल्यावर तसं त्यांनी केले आणि काही दिवस त्यांनी तमिळनाडूमध्ये जाऊन विश्रांती घेत असताना त्यांचे आई वडील त्या ठिकाणी होते आणि अण्णा जे आहेत त्यांना थोड्या दिवसांनी त्यांना फोन करून सांगितलं की मी तिकीट इकडे ओरिसाला येण्याकरता तिकीट बुक करू का? त्यावेळेस अक्का त्यांना हो म्हणाले फोनवरती आणि ते सगळं त्यांचे वडील ऐकत होते आणि वडिलांनी त्यांना सांगितलं की तू काय जायसाठी सांगत आहे? डॉक्टरांनी तर आता तुला विश्रांती घ्यायला सांगितलेलं आहे आणि तू परत तिकडे गेली तर काय होणार? तू इकडं, कारण त्यावेळेस अक्कांची तब्येत खूप सिरियस झालेली होती, त्यांना भरपूर त्रास होता आणि त्यांचे वडील रडायला लागले त्यावेळेस त्यांनी जाणार म्हणून त्यांना सांगितल्यावरती आणि ते म्हणाले की तू इकडे ज्यावेळेस आली त्यावेळेस तू एक मृत शरीराप्रमाणे तू या ठिकाणी आली आहेस आणि परत त्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये जायचं म्हणून तू काय म्हणते? आणि त्यांनी अण्णांना फोनवरती त्यांनी पण सांगितले की तुम्ही तिकडे आता किती वर्ष राहणार? तुम्ही सेवा केली, आता परत तुम्ही इकडे तामिळनाडूमध्ये येऊन सेवा करू शकतात ना, असं त्यांनी सांगत होते. आणि त्यावेळेस अक्काने त्यांच्या वडिलांना एक प्रश्न केला, आम्ही इथे येऊन पण आम्ही सेवा करू शकतो, पण तुमच्याकडे अशी काही गॅरंटी आहे का की इकडे मी तामिळनाडूला आल्यावरती मला काहीच होणार नाही, मला काहीच रोग होणार नाही, आजार होणार नाही, अशी गॅरंटी आहे का तुमच्याकडे? No, we have to think, no? Many people think that no, only if you go for ministry in North India, death will come, malaria will come, so many things will come. But if you stay in Tamil Nadu,
no guarantee for life. No, I said accident may come and some other reasons for death. Wherever it is there, our time should come. Then Lord will take. So don't worry, Daddy. I will go. My commitment is there. So I want to go and serve. So like that I said, and then I went to Orissa by God's grace. Till now I'm okay and I'm doing ministry. आणि काही लोक असं म्हणतात ना की आम्ही उत्तर भारतात गेलो तर आम्हाला काहीतरी होईल, आम्हाला मारतील किंवा आम्ही मरून जाऊ. परंतु आम्ही विचार करायला पाहिजे असं काही गरजेचंच नाही ना की तामिळनाडूमध्ये असताना पण त्या ठिकाणी पण काही होऊ शकतं, आम्हाला ऍक्सिडेंट होऊ शकतो, काहीतरी आमच्या बरोबर होऊ शकतो आणि जर आम्हाला मरायची वेळ आली तर आम्ही कसं पण करून आम्ही मरणार त्यावेळेस. So don't worry about your life. It is in God's hand. Dear sisters, don't worry. Only by going for ministry, you will not die. Anytime our time will come, we will be taken by God. So our life is in His control. So we have to be holy. Whenever we feel like possible, we have to do His ministry. आणि आम्ही सेवेला गेल्यावरती आम्हाला काहीतरी होणार किंवा आम्ही मरून जाऊ अशा प्रकारे विचार करायची आम्ही गरज नाही, कारण आमचं जे जीवन आहे ते देवाच्या हातात आहे. म्हणून माझ्या प्रिय बहिणींनो, तुम्ही असा विचार करू नका आमचं काय होईल काय नाही म्हणून. आमचं जे जीवन आहे ते देवाच्या हातात आहे, म्हणून आम्ही जीवनाबद्दल आम्ही आमच्या काळजी करू नये. So then we went to Bhopal, and then I come to the last this thing. My Lord planned to take my husband and 2013 July, this week only. Yesterday only we remembered now 4 days from 11th to 14th, and I don't have time to explain all those things, but when we went to Orissa, that year was very rainy, means more rain, so this somehow he caught up in the rain while passing through the bridge, no? So he was आपलं नेट केलं का? जॉली नेटवर्क प्रॉब्लेम. हॅलो अक्का, हॅलो. स्टक झालेलं आहे तुमचं. रिमूव्ह झालं. फोन करून बघते सिस्टर. ओके ओके. हॅलो अक्का. येस अक्का. Suchita? येस अक्का. अक्का येस अक्का. अक्का you can continue अक्का. हॅलो अक्का. हॅलो. परत त्यांचं हे झालेलं, नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटतं. स्टक झालेलं.
you Yeah. can continue, Akka. Yeah. Can you translate whatever I said? Or I shall lost I your- repeat? Yes, Akka. Okay, Ah. okay. So when my husband went to Orissa, that due to rain, no, some a flow of water हा, was हा. there. I will tell that. I will tell. म्हणजे अण्णा त्या ठिकाणी त्यांनी ओरिसामध्ये असताना एक वेळेस असं झालं की त्यांनी ओरिसामध्ये गेले आणि त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी असताना ते अचानक त्या ठिकाणी भरपूर पाऊस आला आणि पावसामुळे असं झालं की ते पावसामध्ये त्यांची गाडी जी आहे ती गाडी त्याच्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले असं. येस अक्का. And that time we were in Bhopal and our children are, we got the news 3 days. They were searching and this thing and that thing, so many things. And they said that they recovered the body and then we started moving from Bhopal to Chennai. And then Lord spoke very clearly to me that that graveyard should be in Orissa. Many foreign missionaries graveyard are there in India. Why not from Tamil Nadu to Orissa? Lord very clearly told me. आणि त्यांनी त्यावेळेस भोपाळमध्ये सेवा करत होते आणि ओरिसामध्ये सेवाच्या एका कार्यासाठी अण्णा तिकडे गेलेले असताना असं झालं आणि भोपाळमधून अक्का त्यांनी आणि लेकरं ऍक्च्युली त्यांना 3-4 दिवस झाले म्हणजे आता जे जुलै महिन्याचा 13 तारीख आहे ना त्यावेळेसच ही घटना घडली आणि आता परवाच त्यांनी या सर्व गोष्टींची आठवण केली म्हणतात असं म्हणजे 11 तारखेपासून 14 तारखेपर्यंत अण्णांचा कुठलाच शोध नव्हता म्हणजे पाण्यामध्ये ते वाहून गेल्यामुळे त्यांचं काय झालं काय नाही म्हणून कोणालाच काही कल्पना नव्हती सर्व लोक त्यांना शोधत होते आणि अक्का आणि त्यांचे लेकरं त्यावेळेस भोपाळमध्ये होते आणि त्यांचं काय झालं काही नाही कोणालाच काही कळत नव्हते पण नंतर 3-4 दिवसांनी त्यांचे जे शरीर आहे देह आहे ते त्या लोकांना मिळाला आणि त्यानंतर अक्का आणि लेकरं जे आहेत ते भोपाळवरून त्यांनी चेन्नईला जात असताना देवाने त्यांना स्पष्ट रीतीने असं सांगितलं की अण्णांचं जे मृतदेह आहे त्याला त्याचं दफनविधी जो आहे ते ओरिसामध्येच करायला पाहिजे कारण की बरेचसे जे बाहेरून आले जे सेवकरी मिशनरी लोक आहेत त्यांचं जे देह आहे ते भारत देशामध्ये त्यांना पुरण्यात आलेले आहे मग तामिळनाडूमध्ये असणाऱ्या व्यक्तीचा देह ओरिसामध्ये पुरण्यामध्ये काय हरकत आहे असं स्पष्ट देवाने त्यांना सांगितलं म्हणून ते सांगतात. Yeah, I can see God's face was very longing. Can you do this for me like that? आणि त्यांनी सांगतात की देवाचा जो चेहरा आहे ते एकदम असं आतुरतेने त्यांच्याकडे पाहत होता की तू हे माझ्यासाठी करू शकते का But practically we cannot reach Orissa because it is we have to go to Raipur and then roadways we have to go. That is very interior Orissa where that happened. So we cannot reach there in time or nothing. But for Chennai, there is a flight. We can reach even morning 5:30. So practically, it is very impossible for us to go there. But Lord is telling, in that situation, I took a decision that I should please God. Even in the death of my husband, I was crying only, but I was in my spirit. I was very strong that I should please God because He is the great God. No, He is not only God for me. No, He is universal God. Universal Redeemer. He is asking me to, can you do this help because the graveyard should be in Orissa. Then I took a decision that somehow we have to talk with the family member. They are planning to bring to Chennai. And then I talked with my brother-in-law. Those both went to Orissa. And more difficulties were there. And we also cannot go. But because Lord said, I took the decision and Lord also helped. And spoke to family members and it was arranged. आणि त्यांनी सांगतात की म्हणजे त्यांनी भोपाळमध्ये असताना जरी अण्णांचं जे अंत्यक्रिया आहे ती ओरिसामध्ये करायची तर अक्काने आणि त्यांच्या मुलांनी त्या ठिकाणी जाणं खूप अवघड होतं कारण की रायपूर म्हणून जे भाग आहे ते खूप दुर्गम भाग आहे आणि त्या ठिकाणी पोहोचणं फार अशक्य आहे अवघड आहे आणि रायपूर मधून त्यांनी प्रवास करून त्या ठिकाणी जायला पाहिजे आणि त्यांनी रडतच होते त्यांनी रडणाऱ्या अवस्थेमध्येच होते परंतु देव त्यांना स्पष्टपणे सांगत आहे असं त्यांना जाणवत होतं आणि देव हे गोष्ट सांगत आहे कारण देव फक्त माझ्या एकटीचा देव नाही देव सर्व जगाचा देव आहे
तो देव जर मला सांगत आहे की मी ही गोष्ट करायला पाहिजे, त्या परिस्थितीत देखील मी देवाला मी संतोष द्यायला पाहिजे. आणि बाकीची परिस्थिती जर पाहिली तर अवघड होती, कारण की घरातले जे लोक होते त्यांनी पण त्यांना तामिळनाडूमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न त्यांनी करत होते. आणि जे त्यांचे दीर आहेत त्यांनी पण असं त्यांना तिकडेच घेऊन यायचं म्हणून सांगत होते. असं सर्वांना त्यांचं मन समजावून सांगणे त्यांना अवघड होते. परंतु तरी देखील त्यांनी असा निर्णय घेतला की त्यांना आनंदचं जे शेवटचं क्रिया आहे ती ओरिसामध्येच त्यांना पूर्णात यावं म्हणून. And Bhopal people helped us, and we took a train, no ticket. Heavy rain was pouring, and my son was studying, just entered 10th standard. My papa was second standard. That stage only, and few people came along with us. No tickets, only general compartment. We traveled up to Raipur, and then from there 9 hours roadways. They booked the car and we went. And we could not see the face. Already the funeral was over and they closed everything and could not see. Only the photo was kept on the box. And just we could go and see only 5 minutes, the box only. Then we finished the funeral. आणि त्या ठिकाणी जाणं अवघड होतं. आणि भोपाळचे जे लोक आहेत तिथले त्यांनी त्यांना मदत केली. आणि ट्रेनचं तिकीट पण त्यांना त्यावेळेस बुक करण्याची त्या ठिकाणी सोय नव्हती. परंतु त्यांनी आणि काही त्यांच्या बरोबरचे लोक भोपाळच्या ट्रेनमध्ये त्यांनी जे लोकल जे डब्बा आहे त्याच्या जनरल जो डब्बा आहे त्याच्यामध्ये अक्का आणि त्यांची मुलं त्यांनी प्रवास करून रायपूरला गेले. तिथून 9 तासाचा जो रस्त्याने प्रवास आहे तो प्रवास त्यांनी करून त्या ठिकाणी पोहोचले. परंतु त्या ठिकाणी गेल्यावरती आनंदचा चेहरा त्यांना बघायला मिळाला नाही असं म्हणतात. आणि फक्त त्यांचा जो फोटो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला होता. तर आणि त्या ठिकाणी ते पोहोचले. It was kept in the jungle side, one jungle side. So that time I could not understand, but now whenever our people are going to visit Needle and Tour and all, know from there they will ring up to me. They will say we are standing in the graveyard of Anand, and we are committing, we are rededicating us because whatever ministry Anand left, and the Lord is inspiring us to do more, involve more in the ministry, like that. Don't know people whom they are talking, but they will get my number and ring up. Then only I can understand Lord is having the purpose. Oh, even to bury the body, no, dead body also is having the purpose, but we are still alive, and Lord is having definitely purpose in each of our life. आणि त्यावेळेस जरी त्यांना ते गोष्ट कळाली नाही, परंतु आज त्यांना ती गोष्ट समजत आहे. कारण की बरेच लोक त्या ठिकाणी जे भेटी देण्यासाठी जातात ओरिसा या भागामध्ये, त्या ठिकाणी त्यांनी ते जे त्यांची जी कबर आहे त्या ठिकाणी त्यांनी थांबून त्यांनी प्रार्थना करून त्यांनी फोन करून त्यांनी कधी अक्कांना त्यांनी सांगतात की आम्ही जे आमचं जीवन आहे या ठिकाणी आल्यावरती आम्ही पुन्हा देवाकरता आम्ही समर्पण करत आहे. देवाचं जे काही कार्य आमच्या जीवनाच्या द्वारे व्हायला पाहिजे त्याच्याकरता आम्ही पुन्हा आमच्या जीवनाचं आम्ही समर्पण करत आहे, अशा प्रकारे त्यांनी फोनवर सांगतात. आणि म्हणून त्यांनी त्यांनी म्हणजे सांगतात की जर एका मृतदेहाकरता देवाचा जर असा उद्देश असेल, परंतु आम्ही जे जिवंत आहे ते आमच्या करता पण देवाचा किती मोठा उद्देश असेल आणि त्या गोष्टी करता आम्ही विचार करायला पाहिजे. After that we came to Chennai, and Chennai airport, no, one of my auntie, she hold me and cried, she said, you left everything and went for ministry, and what Lord has why Lord has done this, and he left you like this, like that, she cried. आणि त्यांनी चेन्नईला पोहोचल्यावरती त्यांचे जे एक प्रिय ज्या आंटी आहेत त्यांच्या जवळच्या, त्यांनी त्यांना असं मिठी मारून त्यांनी खूप रडायला लागले आणि त्यांनी सांगायला लागले की काय तू असं सगळं काही सोडून तू देवाच्या सेवेसाठी गेली आणि देवाने हे अशा काय गोष्टी तुझ्या जीवनामध्ये केल्या. I hold her hand and I said, don't say anything about my Lord. He never make mistakes. Always he will do the good thing only. Whatever he does, it will be definitely right only. And please don't tell anything about my God. Like that I said, no. They all were shocked. I was crying only, but I cannot accept that somebody is scolding my God, even in that situation.
अक्का सांगतात की त्यांचे जे त्या मावशी होत्या त्यांच्या हात त्यांनी असं घट्ट धरला आणि त्यांना असं सांगितलं की तू माझ्या देवाच्या बद्दल तू काही सांगू शकू काही बोलू नको, कारण माझा देव कधी कोणतीही चूक करू शकत नाही. आणि त्या पण रडतच होत्या, पण तरी त्यांना अशी कुठली गोष्ट त्यांना पटत नव्हती की देव कुठली तरी गोष्ट चुकीची करेल म्हणून, कारण की देव कुठलीही गोष्टी चूक माझ्या जीवनात करणार नाही म्हणून त्यांना सांगत होत्या त्यांच्या आंटींना. Yeah, everybody knows me and my husband was very loving couple, and we adjust very much and we cooperate very much, and very happily we lived and we love each other. But more than that, we loved God. मी सर्वांना माहिती आहे की अण्णा आणि अक्का त्यांचं कुटुंब कसं होतं आणि सर्व त्यांच्यावरती प्रेम करत होते आणि सर्व लोक त्यांच्यावरती प्रेम करत होते, परंतु सर्वात जास्त त्यांनी देवावरती प्रेम केलेलं आहे. When I lost my husband, that did not shake me to hate my God. आणि ज्यावेळेस अण्णांना अक्कांनी गमावलं, त्या म्हणतात की त्या गोष्टीमुळे त्या घटनेमुळे माझा देवावरचा जो विश्वास आहे किंवा त्याला मी त्याचा द्वेष करावा अशा प्रकारे मला ती घटना हलवू शकली नाही. In my testimony, the prayer meeting also, what I said, my Lord is having all authority to take my husband. I praise God for that, I said. आणि जी प्रार्थना सभा त्यांनी भरवली होती त्याच्यामध्ये पण त्यांनी सर्व त्यांच्या नातेवाईकांसमोर असंच सांगितलं की माझ्या देवाला माझ्या जीवनातून माझ्या पतीला घेऊन जाण्याकरता पण देवाचा अधिकार आहे आणि म्हणून मी देवाचे आभार मानते म्हणून सर्वांसमोर त्यांनी सांगितलं. Yeah, then I hold my Lord's hand. Then I said, I trusting Lord that Lord will lead me, my children. He will take care of us. Like that I testified. Till today, Lord has not forsaken us. He did not allow any lacking in our life. He is blessing us every day with His grace and with His happiness. And every day, not even a single day I can think that why you take my husband like that. I used to always thank Lord. Lord, you know everything. Always you do right thing. But till today, Lord is taking care of us. आणि And that day I used, yeah. आणि त्यांनी अक्कांनी देवाचा हात त्यांनी धरला आणि त्यांनी सांगतात की देवाने आतापर्यंत त्यांना सांभाळलेलं आहे. त्या दिवसापासून आतापर्यंत त्यांची अशी साक्ष आहे की देवाने त्यांना आणि त्यांच्या मुलांना अतिशय चांगल्या रीतीने सांभाळलेलं आहे आणि कुठल्याही गोष्टीची देवाने त्यांना कमी पडू दिलेले नाही. सर्व गोष्टी त्यांना देवाने कधी असं काहीतरी देवाला दोष देण्यासारखं असं कुठली गोष्ट त्यांनी कुठली गोष्टीची कमी देवाने त्यांच्या जीवनात आणली नाही म्हणून त्यांनी सांगतात. Soon after I received that news, I said, I love you, Lord. Till today, I am saying that I love you, Lord. आणि God is enabling me to tell that. देवाने ज्या दिवशी ती घटना घडली, ज्यावेळेस त्यांच्या कानावर ती घटना आली, त्यावेळेस त्यांनी पहिली प्रतिक्रिया त्यांची ही होती की देवा मी तुझ्यावरती प्रेम करते. आणि आज देखील त्यांचं तेच उत्तर आहे आणि देवाचे जे प्रेम आहे त्यामुळे त्यांनी असं सांगू शकतात की देवा मी तुझ्यावर आज देखील प्रेम करते म्हणून. I'm going to many places for giving message. Now lockdown through Zoom meeting, many people will come and share that so and so sister, or after some loss, some death, she is backslided, not reading the Bible, not going to the church, not praying to God, and she is very angry with God. So many things, these things, okay, we have to respect their feelings. But my question, if you love your Lord really, truly, received all the blessings, He guided all through your ways, and one loss, how that make to hate your God? That is impossible. If you truly love your God, you have to praise God whether you receive something, when you receive something, and then you have to praise God if we lose something. That is true love. आणि अक्का सांगतात की बऱ्याच ठिकाणी त्यांना लोक असं संदेश देण्याकरता बोलवतात आणि आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये झूम मीटिंग वरती असं लोक संदेश देण्याकरता त्यांना बोलवतात. आणि अशा बऱ्याच वेळा अशा घटना त्यांनी ऐकतात की काही अशा स्त्रिया बहिणी आहेत त्यांनी त्यांच्या प्रियजनांना गमावले किंवा त्यांच्या पतीला त्यांनी गमावले आणि त्यामुळे त्यांच्या विश्वासात माघारी गेलेले आहेत किंवा त्यांनी वचन वाचायचं सोडून दिले आहे, प्रार्थना करायचं सोडून दिले आहे, त्यांनी रागामध्ये आहे.
परंतु त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्यांची मला जाणीव आहे, त्यांची मी सन्मान करते. परंतु जर देवावरती आम्ही प्रेम करतो तर आमच्या जीवनामध्ये अशी काही वाईट घटना घडली तर ती गोष्ट आम्हाला आमच्या देवाचा द्वेष करायला आम्हाला लावणार का? आम्ही खरोखर आम्ही देवावरती प्रेम करतो का? म्हणून आम्ही विचार करायला पाहिजे. Because in the Bible we say, no, Shadrach, Meshach, Abednego in the fire, Daniel in the lion's den, Job, how much he suffered, and then Noah built the ark, but with difficulty only. You see all the achievers, no, all the success people in the Bible, all the heroes of the Bible, they suffered a lot only for the God, no, only due to love of God they could do that. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो जे शद्रक मेशक अबेदनगो आहे किंवा योना आहे किंवा इयोब आहे, त्यांनी सर्वांनी देवासाठी भरपूर गोष्टी त्यांनी सहन केलेल्या आहे. परंतु हे सर्व काही त्यांनी का बरं सहन करू शकले? तर केवळ त्यांना देवाकरता एक प्रेम होतं, त्यामुळे त्यांनी देवाकरता सर्व गोष्टी त्यांनी सहन करू शकले. Job 13:15 says, even if you slander me, I will trust you. आणि Not any man like us. इयोब 13:15 मध्ये आपण पाहतो की जरी तू मला ताडण केले तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. तो आपल्यासारखाच एक साधारण व्यक्ती आहे. Habakkuk, no, Habakkuk 3rd chapter 17 to 19, he says, even if there is no cattle in our house, even if there is no this thing, you know, harvest, even if anything, everything is lost, I will praise you, Lord. I will rejoice in your presence. हबक्कुक म्हणत आहे 3रा अध्याय आणि 15 ते 16 मध्ये की जरी मेंढवाड्यामध्ये मेंढर नसले, जरी द्राक्षवेलीला द्राक्ष आले नाही, तरी सर्व परिस्थितीमध्ये देवा मी तुझ्यामध्ये तुझ्या ठाई मी आनंद करेन, मी तुझी स्तुती करेन. So they are also like us only. ते सर्व लोक आपल्यासारखेच आहेत. So take this as a challenge to love God truly. Is lovable God. Is trustworthy God. Even in any situation, you can trust our God. Leaving him, going away from God is loss for us only. Nothing will be lost for him. आणि म्हणून हे एक आव्हान म्हणून आपण घेऊया, कारण देव एक विश्वास ठेवणारा किंवा त्याच्यावर प्रेम करण्याच्या योग्य असणारा आमचा देव आहे. आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो आणि आम्ही त्याच्या मागे आम्ही जाऊया. Can you say everybody, I love you, Lord. I will love you, Lord, till my end of my life. आम्ही सर्व Can you say everybody? Can I see your hand? आम्ही सर्व असं Can you सांगू say शकतो का की everybody? देवा मी Take तुझ्यावरती this as प्रेम a करते. challenge. आम्ही देवा तुझ्यावरती प्रेम करते, माझ्या मरणापर्यंत मी शेवटपर्यंत तुझ्यावर प्रेम करेल. हे आव्हान आम्ही घ्यायला तयार आहे का? आम्ही आमचे हात वर करून आम्ही दाखवूया. Any situation you allow in my life, you are there with me. तू माझ्या जीवनामधली कुठलीही परिस्थिती तुम्हाला दाखवली तरी मी तुझ्या मागे जायला मी तयार आहे. Yeah, in the Bible, nowhere it is written that husband will not be taken. For believers or missionaries, husband always will be there. No promise like that. We have to accept the reality. पवित्र शास्त्रामध्ये असं कधीच म्हटलेलं नाही की जे विश्वासणारे आहेत किंवा येशूच्या मागे चालणारे आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या पतीचा मृत्यू होणार नाही म्हणून. आम्ही या जगामध्ये आहे, आम्हाला कुठलीही गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडू शकते आणि प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी आम्ही तयार असायला पाहिजे. We trust that one hair also will fall down with the permission of God. आम्ही असं विश्वास ठेवतो की एक जो आमचा केस आहे तो खाली पडायसाठी देखील त्याला देवाची परवानगी पाहिजे. So our life is in his hand, in his control. आमचं जे जीवन आहे ते देवाच्या हातामध्ये आहे, त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. That's what Romans 8:28 says. If Lord allows anything, everything is for good. Everything is for good. रोम 8:28 मध्ये असं सांगितलेलं आहे, देवाने आमच्या जीवनामध्ये कुठली गोष्ट त्यांनी घडवली तर ती प्रत्येक गोष्ट आमच्या चांगल्यासाठी आहे, प्रत्येक गोष्ट आमच्या कल्याणासाठी आहे. It says that those who love him. So if you love really, you can trust that if anything allowed, only for your good. जर देव आमच्या जीवनामध्ये कुठली गोष्ट जर तो करत आहे तर आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही त्याच्यावर प्रीती करायला पाहिजे. Our love on God is very less. We cannot understand his purpose. जर आमच्या जीवनात देवाकरता प्रेम कमी आहे तर आम्ही त्याचा जो उद्देश आहे तो आम्ही समजू शकत नाही. So I can give you a challenge and I request you all, don't depart from God in any situation in your life.
He is the best companion in your life, always, forever. आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही देवाला सोडून कधीही जाऊ नका, कारण तो तुमचा सर्वात उत्तम साथीदार आहे आणि जे जे चांगलं आहे तेच तो तुमच्या जीवनामध्ये नेहमी तो घडवून आणणार. He is so faithful. After 8 years, I am telling, he is so faithful, God. He never left me alone. He never left me in any situation. He is taking care of me more than my husband. आणि अख्खा त्यांचा अनुभव सांगत आहे. 8 वर्ष झालेले आहेत. त्यांनी सांगतात देवाने खूप देव विश्वासू आहे, त्यांनी कधीच त्यांना सोडलेला नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये देवाने त्यांची काळजी घेतलेली आहे. Because of his love, I am loving him. त्याने प्रीती केलेली आहे म्हणून मी त्याच्यावर प्रेम करत आहे. People used to say you love more God, so he is living. Not like that. He is loving me more, so I cannot depart from him. Such a loving God we have. लोक So असं don't leave सांगतात him. लोक असं सांगतात की तू किती देवावरती प्रेम करते, परंतु ते तसं नाही. तो माझ्यावरती कितीतरी प्रेम करत आहे आणि त्यामुळे मी त्याच्याकरता प्रेम करू शकते. मी त्याच्याकरता मी जीवन जगू शकते. Those who love God, they cannot be quiet. They will do something for God. जे देवावरती प्रेम करणारे आहेत त्यांनी कधी शांत बसू शकत नाही. त्यांनी कधी पण देवासाठी काहीतरी करत राहणार. So that's what motivating me also to continue my ministry. आणि त्यामुळेच मला देखील देवाची सेवा इथून पुढे पण करण्याकरता एक प्रेरणा आहे. My wish also, till my end of my life, I should serve him. आणि त्यांची अशीच इच्छा आहे आकांक्षी की शेवटच्या श्वासापर्यंत जीवनाच्या देवाची सेवा करत राहायला पाहिजे. I wish you and bless you, have this challenge in your life and serve God in आणि whatever possibility you have. आपल्याला ज्या प्रकारे शक्य होईल, जशा प्रकारे शक्य होईल तशा प्रकारे आम्ही पण देवाची सेवा करायला पाहिजे, त्याच्यावर आम्ही प्रेम करायला पाहिजे म्हणून आमच्याकरता त्यांनी आव्हान सांगत आहे आणि आशीर्वाद देत आहे. Thank you so much. Thank you. And